नमस्कार, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि नुकताच माझा व्यायाम पूर्ण झाला आहे, योगासन करून झाली आहेत। तुम्हाला काही शॉर्ट क्लिप्स सुद्धा बघायला मिळतील। सो आज 30 सूर्यनमस्कार केले आणि त्यानंतर फॉलोड बाय नेहमीची आसनं, सर्वांगासन, हलासन, चक्रासन, पर्वतासन आणि बेसिक काही छोटी छोटी वर्कआउट्स, स्ट्रेचिंग वगैरे। व्हिडिओच्या खाली कमेंट्स असतात की इतकी एनर्जी येते कुठून, संपूर्ण दिवस संपल्यानंतर घरी आल्यावर जेवण आणि या सगळ्या गोष्टी आपण करत असतो आणि तरीसुद्धा ती एनर्जी तशीच टिकून राहते। त्याचं एकमेव कारण आहे योगासन आणि प्राणायाम। ते न चुकता दररोज करणं बेस्ट आहेच, पण मलाही दररोज वेळ मिळत नाही, त्यामुळे आठवड्यातून 3-4 वेळा करण्याचा मी प्रयत्न करते आणि येस सफिशियंट एनर्जी टिकून राहते। सो येस, जस्ट माझं आता वर्कआउट करून झालं आहे आणि आजचा दिवस बरंच काय काय होणार आहे। म्हणजे आज रविवार आहे, त्यामुळे मी आणि प्रथमेश खूप दिवसानंतर घरी एकत्र आहोत। कारण असं असतं की मोस्टली फ्रायडे पर्यंत ऑफिस असतं, त्याच्यामुळे सॅटर्डे संडे माझं शूट किंवा मग त्याचं शूट, नाही त्याचं दररोजच असतं, पण कधी कधी सॅटर्डे संडेला जर मी फ्री असेल तर मग त्याचं शूट असतं। त्याच्यामुळे आज आम्ही दोघंही घरीच आहोत, फ्री आहोत, पण संध्याकाळी एका फिल्म फेस्टिवलला जायचं आहे, अंबरनाथ फिल्म फेस्टिवलला, जिथे प्रथमेशचा चित्रपट श्री गणेशा याला खूप सारे आय थिंक 12 नॉमिनेशन्स मिळाले आहेत। सो आम्ही तिथे जाणार आहोत। पण त्याआधी दिवसभरात काय काय घडतं आहे ते बघूयात। काही शूट्स करायचे आहेत घरी, बाकी रेग्युलर जेवण आणि बाकी सगळ्या गोष्टी। सो प्रथमेश उठायच्या आत मी माझं आवरून घेते। आत्ता व्यायाम झाला आहे, पण हेअर केअर बाकी आहे, केस धुवायचे, पण जरा व्यायामामुळे केस आता जरा असे आतून तेलकट झाले, त्याच्यामुळे ते ओपन करून जरा सुकवते, नॉर्मल करते आणि मग केसांना DIY कांदा लावायचा आहे। लेट्स सी। तर हे असं दिसतं आणि कॉटन आहे, त्याचा रस आहे। 2 कांदे वाटून घेऊन त्यांचा रस केला आहे आणि कॉटन पॅड्स आहेत आता माझ्याकडे, त्याच्या सहाय्याने केसांना लावणार आहे स्काल्पला। प्रत्येक वॉशच्या वेळी नाही, पण मी 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा वगैरे जसा वेळ मिळेल, तशी आठवण राहील तसं हे लावते। बेसिकली तुमचं स्काल्प क्लीन करतं, हेअर ग्रोथसाठी उपयोगी आहे, केसांची छान वाढ होते, डॅन्ड्रफ जातो, क्लीन होतं। बेसिकली जे स्काल्पचे सगळे प्रॉब्लेम असतात, कधी इन्फेक्शन असतं, कधी इचिंग असतं, तर बेसिक फंड हाच आहे की कांद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सल्फर असतं, जे बेसिकली कोलॅजन प्रोडक्शनसाठी हेल्प करतं, वाढवतं। प्रत्येकाच्या बॉडीमध्ये कोलॅजन असतंच बाय द वे, म्हणजे मानवी शरीरामध्ये जितकं प्रोटीन आहे त्यातलं 25 ते 35% ऑलमोस्ट कोलॅजन आहे, जे तुमच्या स्किनमध्ये, बोन्समध्ये, लिगामेंट्समध्ये वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी आढळतं आणि जे महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळे तुम्ही आता रिसेंटली बऱ्याच गोष्टी ऐकल्या असेल की कोलॅजनच्या काही गोष्टी असतात ना, टॅबलेट्स आल्या आहेत, काही इंजेक्शन्स आले आहेत, असं बरंच काही आलं आहे जे लोक घेतात। पण ह्या सगळ्या अशा नॅचरल गोष्टी करायला काहीच हरकत नाही आहे। असं छान असं आपण स्काल्पला मस्त लावून घेऊयात आणि साधारण एक 20 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर जे तुमचं रेग्युलर शॅम्पू, कंडिशनर जे काय आहे त्याने धुवून टाकायचं आहे। येस, सो आता हे केसांना छान लावून घेतले आणि केस असे मस्त बांधून ठेवायचे वरती 20-25 मिनटं ठेवायचं। सो आत्ता अंघोळ झाली आहे आणि स्किन केअर पण झालं आहे। सो पटकन देवपूजा, रांगोळी हे सगळं झाल्यानंतर मग जरा केस सोडणार आणि बघणार की आता छान कसे मस्त झाले। पूजा झाली आहे आणि इथले पडदे गायब झालेले दिसत आहेत, कारण आत्ताच आम्ही ते जस्ट रिमूव्ह केलेत आणि धुवायला टाकले, थोडंसं क्लीन करायचं। पूजा झाली आहे आणि केस मी जस्ट ओपन सोडले आहेत, फार मऊ आणि एकदमच सॉफ्ट वाटत आहेत। तुम्ही धुताच तुम्हाला अंदाज येईल की त्याचा इफेक्ट कसा ॲक्च्युली असतो। सो येस, हे अप्लाय करा, फारच उपयोगी आहे आणि सोपं आहे करण्यासाठी। तर आत्ता मला रांगोळी अजून काढायची आहे। 2 गोष्टी आम्ही दररोज आवर्जून करतो, एक तर दारासमोर रांगोळी आणि दुसरं म्हणजे पाण्यामध्ये फुलं। खरं तर ती दारासमोर बाहेर ठेवायची असतात किंवा घरामध्ये जसं पॉसिबल होईल तसं। दारात काही इतकी जागा नाही आहे आणि मांजरं फिरत असल्यामुळे ती तुडवातुडवी करून टाकणार, त्याच्यामुळे ती दररोज आम्ही घरात आवर्जून ठेवतो। सो रांगोळी काढायची बाकी आहे, पण प्रथमेश चालला आहे डिटॉक्स ट्रीटमेंटला आणि त्याच्यामुळे त्याला जेवायचं आहे पटकन। त्यामुळे ऑलमोस्ट 8-10 दिवसापासून आम्ही रोज एकच जेवण जेवतो, ते म्हणजे डाळ खिचडी। सो ते मी पटकन बनवते आणि ते झाल्यानंतर मग रांगोळी। मीनवाईल ही फुलं बघू शकता, सो अशी पाण्यामध्ये आम्ही फुलं रोज ठेवतो। खूप सोपी रेसिपी आहे, पण खूप कमाल लागते। फक्त हिंग आहे, हळद आहे आणि जिरं
आणि कढीपत्ता हे टाकलं म्हणजे तेलामध्ये फोडणी दिल्यानंतर छान भाजून घ्यायचं 1-2 मिनटं आणि मग पाणी टाकायचं आणि शिट्या घ्यायच्या 3. इतकी छान आणि खमंग खुसखुशीत लागते. बरं ह्या डाळीमध्ये व्हेरिएशन आपण मसूर डाळ टाकू शकतो, तूर डाळ टाकू शकतो आणि यस सोपी आहे. नक्की ट्राय करून बघा, खूपच मस्त लागते. या सगळ्यात महत्त्वाची टीप, 3 शिट्या होईपर्यंत आपण स्वतः इथे थांबायचं. नवऱ्याला कधीच सांगायचं नाही 3 शिट्या झाल्यानंतर कुकरचा गॅस बंद कर. ते तसं कधीच होत नाही. एकतर ती खिचडी करपते किंवा त्याचा काहीतरी वेगळा पदार्थ निर्माण होतो. सो ते होईपर्यंत प्लीज इथे थांबा किंवा आसपास थांबा. तुम्ही स्वतः लक्ष द्या 3 शिट्या होतात नाही. स्वतः रांगोळी काढूयात पटकन काहीतरी छोटीशी. आणि लहानपणी ॲक्च्युली माझ्या आईने संस्कार भरतीच्या रांगोळीचा कोर्स केला होता. ती फार सुंदर काढते. सो मलासुद्धा एक लहानपणी मला काढायची आहे, मला शिकायची आहे. सो आईने मला वाळूने रांगोळी काढायला शिकवली होती. म्हणजे वाळू आणि पेपरवर प्रॅक्टिस करायचे. सो मी 3रीला असल्यापासून रांगोळी काढायचे छोटी छोटी, मला जशी जमेल तशी. त्यामुळे थोडासा हात बसला आहे, त्यामुळे ती जरा पटापट होते. आणि त्यामुळे मग ते जे दाराभोवतीचे दारासमोरचे रांगोळीचे साचे वगैरे ते मी कधीच वापरत नाही, कारण मजा येत नाही. ते कधीतरी ठीक आहे, पण हाताने काढण्यात, रंग भरण्यात आणि तो तितकासा वेळ देण्यात जे काही छान वाटतं ती एक वेगळीच फिलिंग असते. सो त्यामुळे मी प्रेफर करते हातानेच रांगोळी काढायची. आणि फार अगदीच 5 मिनटाच्या आत होते ती, त्यामुळे ते फार वेळही जात नाही आणि छान वाटतं की असंच आपण दररोज काहीतरी छान एक आपल्या हाताने काहीतरी काढून दिवसाची सुरुवात केली आहे. फॉर्म ऑफ आर्ट असं म्हणू शकतो. आणि येस इथे पटापट छान असे जरा टिपके बिपके काहीतरी थोडंफार रंगरंगोटी. आज थोडी घाई असल्यामुळे, कारण शूट्स आणि या सगळ्या गोष्टी लाईन अप आहेत घरात, त्यामुळे फार काही डेकोरेशन त्याला करत बसत नाही. पण येस छोटं छोटं काहीतरी जरा असे बिंदू रंगांचे देऊन त्याला थोडंसं सुरेख करण्याचा प्रयत्न करते. आणि ही आहे आपली फायनल रांगोळी डन. गरमागरम खिचडी, लोणचं आणि पापड भाजलेले. प्रथमेशचं ताट, खिचडी आणि उकडलेले मूग दोघांच्या ताटामध्ये फारच तफावत आहे. आणि जेवण झाल्यानंतर रसरशीत आंबा. आंबा मी खाते. खा. कोकणी माणसाला आंबा न खाऊ द्यायचं जे पाप आहे तुला लागणार आहे. मी तुझी डॉक्टर नाही आहे, मी तुला सांगितलं नाही. माझ्या समोर बसून खायची काही गरज नाही आहे. समोर असं दाखवून आता आपण खाऊयात. ह्याच्या समोर बसून खाऊयात, नाही तर वेगळं डाएट करावं लागेल मलाच. येस, क्षितिजा आंबा खात असताना माझ्या समोर. नाही क्षितिजा, देवाला घाबर. म्हणून देवाच्या बाजूला बसून खाते फुल प्रोटेक्शन मध्ये. उगाच माझ्या पोटात बिटात दुखायला नको, पण तरी समोरच बसून खा. तुम्ही खा, एन्जॉय करा. सगळे लोक काही डाएटवर नसतात. येस, एप्रिल आणि मे महिन्यात खरं तर आंब्यांची मजा वेगळीच असते. खरं आहे. 10-15 किती दिवस आहे अजून डाएट? अजून आहे 29-30 पर्यंत आहे. त्याच्यानंतर पण थोडंसंच खायचं, जास्त नाही. अजून 12 दिवस ना? 12 दिवस. 15 आंबे रोज एक संपून टाकणार तो. येस मित्रांनो, तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. जाऊ दे. भर उन्हात मी कुठे चालली आहे तर मी आयब्रोज करायला चालले. आयब्रोज प्रचंड वाढलेत आणि आज इव्हेंट आहे, सो पटापट जाऊन येते. आणि प्रथमेश चालला आहे ट्रीटमेंटला, त्याची डिटॉक्स थेरपी आहे. सो तो 2-3 तासामध्ये येईल. आणि येस, बाय बाय. फायनली आयब्रोज झाले आहेत करून. अतिप्रचंड उन्हात जे काही मी खाली जायचं धाडस केलं आहे ते म्हणजे स्वतःला असं सॅल्यूट करून घेतल्यासारखं आहे. कोण आहे इथे बसलेलं? कोण आहे?
दोघं आहेत, एक तिकडे आहे, एक इकडे आहे. दुपारची वेळ आहे, आवरून झाला आहे, मी सुद्धा घरी आले, थोडीशी फ्रेश झाले आणि आता पेंडिंग जे काही काम आहे ते आता मला कंप्लीट करायचं आहे. सो पेंडिंग कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे स्क्रिप्ट लिहायची आहे. आय थिंक खूप दिवसापासून पेंडिंग आहे. जे एपिसोड आहे, आय डोंट नो तुम्ही पाहिले का, पण थायलंडचा एपिसोड स्टार्ट केला, त्यातला पहिला पोस्ट केला आहे आणि दुसरा मला आज संध्याकाळी पोस्ट करायचा आहे, बट त्याचं स्क्रिप्ट लिखाण बाकी आहे. सो ते पटापट करते आणि त्यानंतर शूट वाइंड अप करायचं आहे, व्हॉइस ओव्हर करायचं आहे. प्रथमेश यायच्या आधी 2-3 शूट मला कंप्लीट करायचे आहेत आणि एका शूटसाठी मला त्याची मदत लागणार आहे कॅमेरा पकडायला. सो ते आल्यावर पटापट करेन. सो लेट मी डू दिस. सो स्क्रिप्ट जरा बऱ्यापैकी लवकर लिहून झाली, कारण काल थोडासा मी रिसर्च करत होते त्या टॉपिकचा आणि थोडी हिस्ट्री वगैरे सर्च करत होते, त्यामुळे बऱ्यापैकी पॉईंट्स क्लिअर असल्यामुळे पटापट स्क्रिप्टसुद्धा लिहून झाली आहे. तो तुम्ही म्हणाल ही तयारी करून चालली कुठे, इव्हेंटला जाणार आहे का? तर येस, इव्हेंटला जायचं आहे, पण संध्याकाळी. आणि हा जो आउटफिट आहे, गेटअप आहे, हा इव्हेंटचा नाही आहे. तर जो मोस्ट अवेटेड व्हिडिओ तुम्ही रिक्वेस्ट केला आहे, विच इज व्हॉट्स इन माय बॅग, तो आता मी शूट करते. तो व्हिडिओ काय आहे तुम्हाला या व्लॉगच्या नंतरच बघायला मिळणार आहे, पण त्या व्हिडिओचा लुक तुम्हाला आता बघायला मिळाला आहे. सो स्टे ट्यून. हाय. सो आत्ता मी साडी नेसली आहे आणि अगेन शूट आहे, एक रील शूट करायची आहे. सो त्यासाठी क्विक साडी नेसली. याआधीसुद्धा एक शूट केलं मी, आय डोंट नो मी त्याचा व्हिडिओ काढला का. व्हाईट कलरचं शर्ट होतं आणि इयरिंग्ज आणि ॲक्सेसरीजचं ते एक व्हिडिओ होता. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला मिळतीलच. पण ही साडी कशी वाटते आणि ह्या साडीची मस्त कॉटन आहे, समर वाईब्सवाली साडी आहे आणि येस, रील आल्यावर बघाच. साडी शूट झाला आहे आणि आमचे मेकअप दादा आले. सो त्यांनी मला थोडीशी मदत केली, त्यामुळे ते पटापट झालं. पुन्हा चेंज केला आहे. 3 शूट्स होते, 3ही झालेले आहेत. तर आता प्रथमेश येईल त्याच्या थेरपी होऊन, तोपर्यंत मी जरा आवरते, चहा पिते, फ्रेश होते. 4:15 झालेत. आता मला पटकन रेडी होऊन निघायचं आहे अंबरनाथ फेस्टिवलला आणि इथून अंबरनाथ म्हणजे 1-1.25 तास साधारण. सो ट्रॅफिक नाही लागला तर आम्ही वेळेत पोहोचू. स्टे ट्यून. दादानी बिचाऱ्यांनी चहा नाही घेतला. दादानी काय खाल्लं? आंबे खाल्ले. मला गोळ्या दिल्या डॉक्टरांनी. का? उद्यासाठी, उद्या डिटॉक्स आहे. ओ, डिटॉक्स. दादानी पण आंबे खाल्ले, मी पण खाल्ले, तरी बिस्किट खाणं चालू आहे. चहा बिस्किट. ऊन येते, जरा पडदे काढलेत, पण छान वाटतं. क्षितिजाचा आता मेकअप होतोय. दादाचे केस, दादा मस्त मेकअप करतायत दादा. क्षितिजा कुठे चाललो आपण? आता आम्ही चाललो आहोत अंबरनाथ फिल्म फेस्टिवलला. आणि प्रथमेशच्या फिल्मला श्री गणेशाला 12 नॉमिनेशन्स मिळाले आहेत. येस. आणि त्याचा अवॉर्ड फंक्शन आहे आणि आधी माझी तयारी चालू आहे. येस. आणि उरला वेळ तर मग दादा त्याला मेकअप करतो. ये 6 घरातच वाजलेत आणि जेवण बनत आहे. जेवणच जाणार आहोत कारण लेट होणार आहे पोचायला. सो सध्या काही पथ्य आणि आम्ही जरा वेळा पाळतो आहे, त्याच्यामुळे जरा घरून जेवून निघतो. आणि हा आहे प्रथमेशचा पूर्ण लूक. येस. आता आम्ही ऑलमोस्ट अंबरनाथला पोचलोय आणि क्षितिजा आणि आम्ही बसल्या बसल्या व्हिडिओ काढायला विसरलो, कारण सकाळी जेव्हा प्रथमेशने लोकेशन चेक केलं होतं ते फक्त 1 तास होतं आणि आम्ही निघालो तेव्हा 1 तास 45 मिनटं. तर त्या शॉकमध्ये गेल्यामुळे आम्ही विचार केला आधी आपण पोचूया आणि जवळ आल्यानंतर मग व्हिडिओ करूया. पण जवळ आलोय असं वाटत होतं, पण हे झालं. हे बघा, तरी एक 25 मिनटं आहे आणि आता खूप ट्रॅफिक लागला. 21 मिनटं दाखवत आहे. 21 मिनटं. हो. वाट बघतोय कधी पोहोचू आम्ही तिथे. ये है दादा, आप कुछ कहना चाहोगे? त्याचबरोबर अंबरनाथमधला अंबरनाथचं एक प्रोडक्ट आहे विशाल, मी त्याला विनंती करतो की तिचा पण विशेष सन्मान आपण शब्दसन्मानाने इथे करतो. धन्यवाद. हेमांगी खोपकर राव यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की
हास्य जत्रेतली आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शिवाली परबजीसोबत थोड्याशा गप्पा मारल्या, पण गप्पा मारता मारता अचानक म्युझिक सुरू झालं आणि कॉपीराईटच्या भीतीने मला ते म्यूट करावं लागलं. प्रथमेश दादांनी मला मेथीची भाजी अजून का आणून दिली नाही याची थेट माझ्याकडे तक्रार करताना आणि प्रथमेश दादासोबत खूप खूप भांडण करताना मायरा स्वतः कॅमेरामध्ये कैद. एकीकडे अवॉर्ड तर दुसरीकडे प्रथमेशचं फोटोशूट सुरू होतं आणि फार 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 गर्दी होते लोकांची. सो खूप मस्त वाटलं आणि खूप छान प्रसन्न वाटलं या अवॉर्ड शोला. कंपोज देवाचं घर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट या कॅटेगरीसाठी बक्षीस मिळालं आणि संपूर्ण टीम स्टेजवर जाऊन त्यांनी ते प्राईज घेतलं. आणि मायराने तर खास मोठी पिशवी आणली होती अवॉर्ड्स ठेवण्यासाठी आणि तिला तितके मिळालेही. अभिनयाचं विद्यापीठ आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासताई जोशी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यांना ते घेताना बघून त्यांच्या डोळ्यातले अश्रू, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं खरंच एक पर्वणीच होती. आणि खरंच हा कौतुक सोहळा फक्त बघत राहावं असं वाटत होतं. या कौतुक सोहळ्याचा आपणही एक भाग होऊ शकलो याचं खरंच खूप जास्त समाधान वाटलं. आणि तोच मोस्ट अवेटेड क्षण श्री गणेशा या चित्रपटासाठी प्रथमेशला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं यंदाचा पुरस्कार मिळाला आहे. खूप 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 भारी वाटलं, कारण पहिला पुरस्कार सोहळा होता जे मी समोरून पाहिलं आणि चित्रपटाच्या नरेशनपासून ते त्याला स्टेजवर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार घेताना बघणं वॉज ॲक्च्युअल ट्रीट. म्हणजे 10 वाजायला बरोबर 5 मिनिटात आणि आपले 3 अवॉर्ड्स बाकी आहेत. आपण वेळेत कार्यक्रम संपवणार एवढं नक्की. येस, मी फक्त धन्यवाद म्हणू का मग अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलचे खरंच मनापासून आभार. खरं तर अंबर भरारी असं म्हणताय तुम्ही, पण हा रोल खरंच माझ्यासाठी वेगळा होता आणि तुम्ही आम्हाला अवॉर्ड देऊन मला ॲक्च्युली एक प्रोत्साहन दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच फिल्म फेस्टिवलचे पूर्ण. आणि परत मिलिंद सर थँक्यू सो मच, आय लव्ह यू. संजय सर, संजय नवगिरे, संजय भोसले थँक्यू सो मच. आणि विनोद पण आहे ते थँक्यू सो मच. सगळ्यांनी खूप मदत केली या रोलसाठी आणि अशाच वेगळ्या प्रकारच्या सिनेमे करण्याचा प्रयत्न आहे. आणि मी ज्या माणसांसोबत उभा आहे मला खरं तर असं थोडं धडधडतं आहे की या माणसांसोबत मला अवॉर्ड मिळाला आहे. सो थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांना एवढी विनंती आहे, जिथे कुठे मराठी सिनेमा लांब असेल जवळ असेल, प्लीज मराठी सिनेमा जाऊन थिएटरमध्ये बघा. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार आमच्या सगळ्यांचेच लाडके मिलिंद गवडे सर ज्यांनी श्री गणेशा डिरेक्ट केला आहे त्यांना मिळाला. आणि त्यांना हा पुरस्कार घेताना सुद्धा मला छान वाटत होतं, कारण या चित्रपटाला एकूण 4 पुरस्कार मिळाले आणि ट्रॉफी घेतल्या त्यांनी आणि प्रथमेशनी माझ्या कॅमेऱ्याकडे बघून ती ट्रॉफी दाखवली आणि ती खूप छान मोमेंट होती. या वर्षीचा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा शेवटचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट जातोय चित्रपट श्री गणेशा. आणि ही जी काही अनाउन्समेंट असते, ही जी काही मोमेंट असते ना, ती आत्तापर्यंत मी फक्त टी व्हीवरच अनुभवली होती, पण प्रत्यक्षात त्या टीमला जो काही आनंद होतो की आपल्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे, कारण त्यांनी इतकी मेहनत केलेली असते आणि त्यानंतर जेव्हा त्यांचं इतकं छान कौतुक होतं तर जितकं स्पेशल त्यांना वाटतं तितकंच स्पेशल प्रेक्षकांनासुद्धा वाटतं. आणि आज ते सगळं स्पेशल फील करून घेणारी प्रेक्षक मी होती. सो खूप 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 अभिनंदन टीम श्री गणेशा, व्हेरी वेल डन. मी प्रथमेश भाईंना विनंती करतो आमच्या पूर्ण टीम बरोबर एक तुम्ही फोटो घ्यायचा आहे. प्रथमेश सोबत फोटो काढण्यासाठी बरेच लोक थांबले होते. आणि अशा प्रकारे श्री गणेशा चित्रपटाला 4 पुरस्कार मिळाले आहेत आणि हा प्रथमेशचा या वर्षातला पहिला पुरस्कार. कसं वाटतंय प्रथमेश? खूप भारी वाटतंय आणि खूप मस्त क्षितिजा पण आली आहे आणि पहिला माझा अवॉर्ड आहे आणि दादांनी नॉक केलेला आहे. 1 मिनिट. सो आता उद्या प्रथमेशचा डिटॉक्स आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही, तिथे सुद्धा जेवण वगैरे होतं. आणि डिटॉक्सला जाण्याआधी प्रथमेश गरम मसाला या ऐरोलीच्या हॉटेलमध्ये आम्ही डिटॉक्सच्या आधी जेवायला आलो, पण व्हेज क्लिअर सूपच. नाही तर सूप आणि ज्यूस वगैरे सगळे ते पिऊ, पण मगाशी खाल्लं होतं. सो येस, बाहेरची माणसं काही थांबत नाहीत, त्यामुळे आम्ही व्हिडिओ थांबवतो आणि त्यांना भेटतो आणि आता जेवतो. येस, सूप पितो. व्हेज क्लिअर सूप.
व्हेज क्लिअर सूप, आणि माझी इथे पण डाळ खिचडी येते. इथे काय खात्यात दाखव, असं वरून दाखव. इथे लोक चिकन खातात, तंदुरी तंदुरी खातात. ही व्यक्ती व्हेज क्लिअर सूप आणि मी वेटिंग फॉर डाळ खिचडी. आणि गरम मसाला हॉटेलमधून सूप आणि खिचडी खाऊन आम्ही निघालो आहोत. थँक्यू. येस, सो आता फायनली आम्ही घरी आलो आहोत आणि फार गडबडीचा दिवस होता. पण पुरस्कार मिळाल्यामुळे प्रथमेशला पण छान वाटतंय, येस मला पण छान वाटतंय. आणि काय वाटतंय प्रथमेश? येस, खूप भारी वाटतंय आणि मस्त अवॉर्ड मिळालेला आहे श्री गणेशासाठी स्पेशली, ज्या चित्रपटामुळे आमचं कदाचित लग्न मोडलं असतं अशा सिनेमासाठी, म्हणजे केस काढले होते त्याच्यामुळे, पण खूप मेहनत केली होती त्या सिनेमासाठी. येस, सो बरं वाटलं आणि त्या सिनेमाची कोणीतरी नोंद घेतली हे म्हणजे हे दिसलं अंबरनाथ फिल्म फेस्टिवलचं. खरंच मनापासून आभार आणि थँक्यू सो मच. आज चांगली झोप लागेल. आणि सगळ्या अंबरनाथकरांचे सुद्धा फार छान प्रतिसाद दिला आणि खूप लोक आले होते, फोटोज काढत होते. बऱ्याच जणांसोबत फोटो काढायला मिळाले नाही, सो सॉरी. ब्लॉग मधून दिलगिरी व्यक्त करतो, पण खूप छान वाटलं. आणि जसा हा सोहळा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळाला, तर तसाच आजचा दिवसही कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. कारण मला असं वाटतं आमचा सगळ्यात पहिला मोठा व्लॉग असेल ज्यात आम्ही सगळं डिटेलमध्ये रेकॉर्ड केलं आहे. सो डेफिनेटली ते तुम्हाला आवडेल आणि कसं वाटलं ते कळवाच. आणि अजून कुठले कुठले व्लॉग बघायला आवडतील ते कळवा. आणि मीनवाईल इकडे जे पुरस्कारांची ही मागे एक कपाट दिसते त्याच्यामध्ये हे आम्ही उद्या ठेवणार आहोत, कारण आत्ता जो पुरस्कार आहे तो आम्ही इथे ठेवला आहे बाप्पाजवळ. आणि प्रथमेशचा या वर्षातला पहिला पुरस्कार आहे. सो असे खूप पुरस्कार यावर्षी घरी येऊत प्रथमेश. ही बाप्पाची आणि प्रार्थना आणि तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम. येस, बाय बाय. बाय बाय.